पुढील बातमीकडे। शिवसेना पुढच्या वर्षी 60 वर्ष पूर्ण करणार आहे। विधानसभेची ही पहिली निवडणूक असेल की ठाकरेंशिवाय शिवसेना धनुष्यबाण घेऊन लढते। त्यामुळे एकनाथ शिंदेंना 50 पेक्षा अधिक आमदार निवडून आणावे लागतील। तसं झालं नाही तर उद्धव यांचं पारडं जड झालेलं दिसेल। सध्या शिंदे देखील आत्मविश्वासानं या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात आहेत। पाहूया या रिपोर्टमध्ये। विधानसभेला शिंदेंची कसोटी। पक्षप्रमुख म्हणून यशापयशाची जबाबदारी। 50 आमदार निवडून आणण्याचं आव्हान। यंदाची विधानसभा निवडणूक अनेक दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठेची आहे। शिवसेनेत बंड करून स्वतंत्र चूल मांडलेल्या एकनाथ शिंदेंची तर ही कसोटी असणार आहे। यावेळेसची निवडणूक मुख्यमंत्री शिंदेंसाठी प्रतिष्ठेची आहे। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेबरोबर भाजपही आहे। ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे। पण शिवसेना दुभंगलेली आहे। त्यामुळे जे काही यशापयश येईल त्याची जबाबदारी त्यांनाच स्वीकारावी लागणार आहे। लोकसभेला चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आलेला आहे। लोकसभेपेक्षा खरी कसोटी विधानसभेला लागणार आहे। शिवसेनेचे 63 आमदार होते, त्यापैकी 50 आमदार शिंदेंबरोबर आहेत। या प्रत्येक मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या पाठीशी शिंदेंनी ताकद लावली आहे। विरोधी उमेदवाराची डाळ शिजणार नाही याची ते काळजी घेत आहेत। आपले सदस्य किती निवडून येतात, जो मुद्दा उद्धव ठाकरेंना लागू होतो तोच मुद्दा एकनाथ शिंदेंनाही लागतो। उद्धव ठाकरेंना ही 50 आमदार निवडून आणावे लागतील, एकनाथ शिंदेंनाही 50 आमदार निवडून आणावे लागतील। जर एकनाथ शिंदेंनी 50 आमदार निवडून आणले तर एकनाथ शिंदे विनायक शिवसेनेचे ते खरे पक्षप्रमुख असं म्हणावं लागेल। जर उद्या उद्धव ठाकरेंनी 50 निवडून आणले आमदार तर उद्धव ठाकरे खरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत असं म्हणावं लागेल। लाडकी बहीण योजनेनंतर राज्यातील जनतेमध्ये एक संदेश गेलाय की मुख्यमंत्री म्हणून शिंदे भारी आहेत, ते मदत करतात। महत्त्वाचा मुद्दा आता आला तो की शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत किती जागा मिळतील। शिंदे यांचं वाढतं प्रस्थ हे भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतं। त्याचा परिणाम जागा वाटपामध्ये दिसू शकतो। महायुतीचा विचार केला तर भाजपचे 110 उमेदवार निवडून आले, म्हणजे भाजप किमान 160 जागा लढवू शकते। शिवसेना 75 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 65 जागा लढवू शकते असा अंदाज आहे। काही झालं तरी भाजप सर्वाधिक जागा लढवून जिंकलेल्या जागा पुन्हा राखण्याचा प्रयत्न करणार हे आलंच। त्यामुळे एकनाथ शिंदे यांना यावेळीही स्ट्राईक रेट वाढवण्यासोबतच अधिक जागा मिळवणं गरजेचं आहे। बदलापूर घटनेनंतर महायुती सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलं होतं। ही घटना ठाणे जिल्ह्यात घडल्यानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी लक्ष्य करणं स्वाभाविक होतं। परंतु कोणत्याही मुद्द्याचं विरोधकांना श्रेय जाऊ नये याची दक्षता सत्ताधारी महायुती सरकारही घेते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।